नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. आनंदी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते. आजच्या भागामध्ये आता युगंधर घरी येतो तेव्हा लगेच आता शिल्पा युगंधरला म्हणते की बघितलंस का युगंधर, अरे इने जी काही गोष्ट आपण लपून ठेवली होती इतक्या दिवस, तुझं आणि या आनंदीचं लग्न, तर ती गोष्ट मात्र तिने पृथ्वीला सांगितली. आणि हिला हे सर्व सांगण्याची काय गरज होती? मला अगोदरच माहिती होतं की ही या घरामध्ये फक्त मोलकरीण म्हणून नाही राहत, तिचा डाव वेगळाच आहे. घरच्या मुलांची आई बनून हिला या घराची मालकीण बनायचं आहे. त्यावर तर लगेच धनश्री म्हणते की हो ना ताई, मला तर अगोदरपासून संशय होताच, कारण ही इतकी कशी राहते आपल्या घरात, इतकी साधी. शिल्पा म्हणते की हे बघ युगंधर, दिसते तशी नाही ही, हिला युगंधरांच्या म्हणजे निंबाळकर यांच्या घरावर ताबा मिळवायचा आहे आणि या घरची मालकीण बनायचं आहे, हा हिचा डाव आहे. तर तेव्हा आता बिचारी आनंदी सर्व काही ऐकून घेते, पण युगंधर सुद्धा मात्र ऐकून घेतो, तो एकही शब्द बोलत नसतो. शिल्पाची बडबड सुरूच असते. शिल्पा म्हणते की होटात एक आणि पोटात एक. आता हे सर्व ऐकून युगंधर म्हणतो की ताई एक मिनिट. माई आणि बापूंना सुद्धा रागच आलेला असतो आणि त्यानंतर युगंधर आनंदीच्या समोर येतो. सर्वांच्या समोर तो आनंदीला विचारतो, आनंदी इतकं मोठं पाऊल तू उचलल्या अगोदर एकदा मला विचारता नाही आलं का? तेव्हा आनंदी म्हणते की हे बघा मालक साहेब, मला कळतं, मला माहिती होतं तुमच्या परवानगीशिवाय इतकं मोठं पाऊल टाकायला मी नको होतं. हे बघा मालक साहेब, मी तुम्हाला हे सगळं सांगू शकत नव्हते, विचारू शकत नव्हते, कारण ह्या सगळ्याची सुरुवात माझ्यापासूनच झाली होती. मालक साहेब, तुम्ही सुरुवातीपासून म्हणत होते की आपण सगळं सत्य मुलांना सांगून टाकूयात, परंतु मी तुम्हाला अडवलं होतं. मुलांपासून हे सर्वस्व खोटं लपवण्याचा निर्णय माझा होता. तेव्हा विद्याधर मात्र हे सर्व काही ऐकून हसतोय, त्याला आनंद होत असतो. तर माई आता आनंदीला विचारते की आनंदी, अगं अचानक झालं तरी काय, तू का त्यांना हे सर्व लगेच इतके अचानक सांगितले? त्यावरती आनंदी म्हणते की माई, मला तर मात्र आता पृथ्वी आणि मिताली यांचा जो काही विश्वास माझ्याबद्दलचा आहे तो अचानक इतका वाढला, त्यांनी माझ्यावर इतका विश्वास ठेवला की मला ते त्यांची खरी मैत्रीण मानू लागले. तीच गोष्ट मला आतमधून खायला लागली, मला स्वतःलाच मी गुन्हेगार वाटायला लागले म्हणून, आणि म्हणूनच मी पृथ्वीला हे सर्व सत्य सांगून टाकण्याचं ठरवले. मुलं जर माझ्यावर इतका आंधळा विश्वास ठेवत असेल तर त्यांना सत्य सांगणे हे माझं कर्तव्य आहे. आणि मालक साहेब, हे बघा, तुम्ही सुद्धा स्वतःला मात्र ह्या लग्नाच्या बंधनात कोंडून घेतलं होतं. तुम्हाला स्वतःच्या हक्काच्या पुरस्कारामध्ये मला तो पुरस्कार घ्यायला जायचं नव्हतं, तो पुरस्कार तुम्ही फेटाळणार होता आणि मला हे मान्य नव्हतं, कारण तो तुमच्या हक्काचा पुरस्कार होता. म्हणूनच मी ठरवलं, जो काही हा खेळ मी सुरू केला होता तो खेळ मी संपवणार म्हणून. एकदा की सत्य समोर आले, आता सगळं काही व्यवस्थित झालेले आहे, त्यामुळे तुम्ही या अवॉर्ड फंक्शनला जाऊ शकतात मालक साहेब. आता तुम्हाला जाण्यासाठी कोणतीही भीती नाही. आणि हे बघा मालक साहेब, हे जे काही मी केलं ते सगळं तुमच्यासाठी आणि मुलांसाठी केलेलं आहे. तेव्हा युगंधर हे ऐकून त्याला आनंदीची बाजू समजते, सगळ्यांना समजते, परंतु शिल्पाला मात्र राग येतोय. शिल्पा रागाने म्हणते की काय ग, कोण समजतेस मोठी स्वतःला? अगं तुला कळतं का, ही जर गोष्ट पृथ्वीने उलट घेतली असती तर किती मोठा अनर्थ झाला असता, हे तुला कळतं का? त्यावरती आता युगंधर म्हणतो की हे बघ शिल्पाताई, मला मान्य आहे की यामध्ये खूप मोठा धोका आहे, पण एक गोष्ट मात्र तू विसरू नकोस, आग ह्या दोन प्रकारच्या असतात. एक आग अशी असते की ती जाळून खाक करते आणि एक आग अशी असते की जी मातीच्या दिव्यात जळून आता स्वतःला अख्खी खाक करते, दुसऱ्याला प्रकाश देण्यासाठी अख्ख्या घराला. म्हणजे याचा अर्थ असा आहे की एक नष्ट सुद्धा करू शकते आणि एक दुसऱ्याचं जीवन उज्ज्वलित सुद्धा करू शकते, प्रकाशित करू शकते. मग तू विचार कर, आनंदीच्या ह्या चिठ्ठीने मात्र घर जाळण्याचं काम नाही केलं, तिच्या चिठ्ठीमुळे मात्र या घरात दिव्यासारखा आता प्रकाश निर्माण केला, उजेड तिने निर्माण केला. किंवा माई आणि बापू यांना आनंदीचा अभिमान वाटतो, परंतु शिल्पाला रागच येत असतो. शिल्पा रागाने आता युगंधरला म्हणते की युगंधर, तुला आणि तुझ्या मुलांना हिचा जर इतकाच पुळका येत असेल तर तुम्हाला हवं ते तुम्ही करू शकता. तुम्हाला जर तिला स्वीकारायचं असेल तुम्ही स्वीकारा, परंतु या मुलीला मात्र या जन्मात मी स्वीकारू शकत नाही. तेव्हा आता युगंधर म्हणतो की ताई हे बघ, अगं ती गोष्ट तुझ्या स्वीकारण्यावर किंवा माझ्या स्वीकारण्यावर नाही. समिता गेल्यापासून इतक्या वर्षानंतर माझ्या मुलांना मी इतकं मोकळेपणाने हसताना बघतोय. आता कुठे ते या घराला आपलं घर मानायला लागलेले आहेत आणि ही गोष्ट मात्र जगातली कोणत्याही पुरस्कारापेक्षा माझ्यासाठी खूपच मोठी आहे, कारण मला पुरस्कार मोठा नाही तर माझी मुलं मोठी आहेत, त्यांच्या चेहऱ्यावरचा तो आनंद माझ्यासाठी महत्वाचा आहे. बघ, आता जर आनंदीने त्यांना हे सत्य सांगितलं आणि त्यांना जर त्यात आनंद मिळत असेल, त्यांना आपली आई मिळत असेल, तर त्यात काय फरक आहे, काय हरकत आहे बरं तुला? तिला मात्र आता त्या मुलांची आई होऊन दे ना, मुलांना सुद्धा आईची गरज आहे. तेव्हा लगेच आता युगंधर शिर्केनं म्हणतो की त्या
पुरस्कारवाल्यांना मात्र तुम्ही आता ह्या अवॉर्ड फंक्शनवाल्या लोकांना नकाराची मेल अजून पाठवलेली नाही ना? त्यावरती शिर्के म्हणतात की नाही मालक साहेब, मी अजूनपर्यंत मेल नाही पाठवलेला. तेव्हा युगंधर म्हणतो की ठीक आहे, त्यांना आत्ताच्या आत्ता मेल करा आणि त्यांना आम्ही येणार आहोत हे सांगा. मी दोघं मिळून हा पुरस्कार स्वीकारणार आहे, मी आणि आनंदी मिळून, त्यांना कळवा. आता आनंदीचं नाव घेतल्यानंतर मात्र आता आनंदीला तर धक्का बसतो, कारण मी तर अंध आहे आणि त्या पुरस्कारासाठी मी कसं जायचं? मालक साहेबांसमोर आता मी अंध असल्याचं सत्य येईल म्हणून आनंदीला भीती वाटत असते. त्यानंतर इकडे मात्र आरती, आता जो काही पृथ्वी तिला बोललेला असतो मुद्दाम, तर तिला राग आलेला असतो आणि ती लगेच आता गाडी थांबवून खाली उतरते आणि एका चहाच्या टपरीवर मस्त आता वेळ वाया घालवत असते आणि मस्त ती आता इकडे तिकडे बघते. पृथ्वी आता गाडीजवळ असतो. वाट बघून आता त्याला आरतीचा फारच राग येत असतो. तो म्हणतो की आरती, 20 मिनिटं झालेली आहेत आणि आता मला महत्त्वाच्या मीटिंगसाठी उशीर होत आहे, लवकरात लवकर तिकडे पोहोचायचं आहे, त्यामुळे तू तुझा हा बालिशपणा आहे तर तो बंद कर. आरती मात्र आता हसत असते. तेव्हा आता आरती काहीच बोलत नाही. तेव्हा पृथ्वी परत तिच्या जवळ येतो आणि तिला ओरडून म्हणतो की मी तुझ्याशी बोलतो. त्यावरती आरती म्हणते की हे बघ, मी तुझ्याबरोबर कुठेही नाही येणार आणि कोणत्याही वेळेचं मला महत्त्व नाही, कारण तुला चेटकीन म्हणताना का कळत नाही? तुम्हाला चेटकीन म्हणलास का? तोपर्यंत तू स्पष्ट शब्दामध्ये सॉरी म्हणत नाही, तोपर्यंत एक पाऊल सुद्धा मी पुढे नाही हलणार. तेव्हा लगेच आता पृथ्वी हसतो आणि म्हणतो की सॉरी, आणि तुला स्वप्नात सुद्धा मी तुला सॉरी म्हणू शकत नाही. त्यावरती आरती म्हणते की ठीक आहे, जा मग तू तुझ्या मीटिंगसाठी, आणि तू तुझी मीटिंग आहे, तू जाऊ शकतो, तुला कोणी इकडे थांबवलं? मी इथेच बसणार आहे, तू जाऊ शकतो. पृथ्वी गाडीजवळ जाऊन बडबड करत असतो, आली मोठी आणि मी हिला सॉरी म्हणायचं कशाला? काय गरज आहे तिला सॉरी म्हणण्याची? काय हिला सॉरी म्हणेल? तेव्हा आता दुकानदार आरतीला चहा देतो आणि आता ह्या पृथ्वीला सुद्धा म्हणतो की साहेब चहा घ्या. तेव्हा मात्र आता दुकानदाराला तो थँक्यू म्हणतो. तेव्हा साहेब आता एक बोलू का असं तो दुकानदार विचारतो. त्यावरती मात्र आता पृथ्वीला असं वाटतं की याला पैसे हवे आहेत, तो किती झाले असं विचारतो. त्यावरती आता लगेच दुकानदार म्हणतो की नाही साहेब, मला पैसे नको, पण सॉरी म्हणून टाका आणि पटकन हा मामला मिटून टाका. अहो, तुम्हाला मीटिंगला जाण्यासाठी उशीर होतोय, त्यामुळे एकदा मान खाली घाला आणि सॉरी म्हणून टाका, एकदाच विषय क्लोज करून टाका आणि बोला, अहो सॉरी बोला. तर पृथ्वी आता रागाने बघत असतो. दुकानदार त्याला सारखा आग्रह करत असतो. आता दुकानदाराचं मात्र पृथ्वी ऐकतो आणि खाली मान घालत तो आरतीच्या जवळ येतो आणि म्हणतो की ओके आरती, चल सॉरी. तर लगेच आता पुन्हा घाईने तो गाडीजवळ जायला निघतो. तेव्हा आरती मुद्दाम त्याची गंमत करत म्हणते की काय म्हणालास आत्ता? काय म्हटला तू? अरे मला ऐकू आलं नाही, जरा मोठ्याने बोल, मगाशी बोलताना कसा आवाज तुझा मोठा होता. तेव्हा पृथ्वीला खूपच राग येत असतो. त्यावरती आरती त्याला म्हणते की इकडे डोळ्यामध्ये डोळे घाल आणि म्हण आय एम रिअली सॉरी, पुन्हा असं नाही करणार. पृथ्वी आता लगेच आरतीच्या समोर येतो, तिच्या डोळ्यामध्ये डोळे घालून म्हणतो की खरंच आय एम रिअली सॉरी. तर आरती म्हणते की हो, आता म्हण की मी पुन्हा असं नाही करणार. आणि पृथ्वी म्हणतो की हो, मी पुन्हा असं नाही करणार. खुश? तर आता आरती खुश होते आणि व्हेरी गुड असं म्हणते आणि लगेच उठते आणि म्हणते की चला चला मीटिंग, आता प्रोफेशनली मीटिंगला उशीर होतोय, कळतं ना? घाईने ती गाडीमध्ये जाऊन बसते. त्यानंतर मात्र पृथ्वीच्या डोक्यामध्ये काहीतरी प्लॅन येतो. तो स्वतःशी हसतो आणि परत आता आरती गाडीमध्ये जाऊन बसलेली असते आणि तो सुद्धा गाडीमध्ये जाऊन बसतो आणि आता जरा थोडेसे पुढे येतात पण गाडी अचानक बंद पडते. तेव्हा आता पृथ्वी म्हणतो की गाडीला काय झालं असेल, अचानक कशी बंद पडली असेल. त्यावरती आरती त्याला म्हणते की तू माझ्याशी जे काही वागतो ते चुकीचं वागतो, त्यामुळे तुला देव शिक्षा देत असेल. आता पृथ्वी म्हणतो की गाडीचा सुद्धा इगो जास्तच वाढलेला आहे वाटतं. आरती म्हणते की काय बोललास, इगो? त्यावरती पृथ्वी म्हणतो की काही नाही, आणि हे बघ मी काय म्हणतो, गाडीच्या खाली उतर आणि गाडीला धक्का मार. तेव्हा आता आरती म्हणते की काय बोलतोस, आणि मी एवढ्या मोठ्या गाडीला मी धक्का कसा मारू शकते, तुला कळतं का तू काय बोलतोस? त्यावरती मात्र पृथ्वी म्हणतो की हो, तुलाच धक्का मारावा लागेल, नाहीतर एक काम कर, तू मात्र इकडे ड्रायव्हिंग सीटला बस आणि मग मात्र आता ट्रेनिंगवरी हातात घे, येते का तुला ड्रायव्हिंग करता? तेव्हा आता आरतीला फारच राग येतो. मात्र आता आरती उतरते आणि गाडी आता ती धक्का देऊन लोटत असते. तेव्हा आता पृथ्वी मुद्दाम खूपच हसतो आणि म्हणतो की हो आरती, हो आरती, आता असंच धक्का दे, गाडी फक्त पुढे लोटत आहे, जरा जोराने धक्का दे, असंच. आरती जोरजोराने कसून मात्र धक्का देत असते. पृथ्वी म्हणतो की हो हो बरोबर आहे, गाडी सरकत आहे, जरा अजून जोरात, आणि म्हणून तो मात्र आरतीची पूर्णपणे जिरवतो. ती आता आरशामध्ये बघून म्हणतो की हो हो जमतं, येऊन दे म्हणून तो बरोबर आता आरतीला गाडी ढकलायला लावतो. तेवढ्यात आता एक फुलवाला माणूस आहे, तर तो मात्र आरती तिथून शेजारून जात असतो. आरती जोरजोराने आता गाडी ढकलत असते. त्यावरती मात्र आता तो माणूस हसतो आणि आरतीला म्हणतो की तुम्ही कशाला धक्का मारतात, अहो गाडी व्यवस्थित सुरू आहे, कारण
तो मागची लाईट तर सुरू आहे, तो बसलेला माणूस आहे ना, तो मुद्दाम तुम्हाला वेड्यात काढतो. तेव्हा आता आरतीला फारच राग येतो. आता आरती उभी असते, तिला खूपच राग येतो आणि आता हा मात्र गाडी न लोटता गाडी पुढे घेऊन जात असतो. आरतीच्या सगळं काही लक्षात आलेलं असतं आणि मुद्दाम आता गाडीत बसून खूपच हसतो आणि ताकद लाव असं करत असतो आणि जोरजोराने हसतोय. तो आता डोक्याला हात लावून हसत असतो आणि अरे यार मुलगी म्हणून त्याने तिला बावटात काढलेलं असतं. तेव्हा तो स्वतःशी इतका हसतोय आणि जेव्हा त्याचं लक्ष जातं मागे आरशातून बघतो तर आरती मात्र आता रागाने त्याच्याकडे बघत उभी असते. तेव्हा मात्र आता हा पृथ्वी गाडीच्या खाली उतरतो आणि गाडीच्या खाली उतरून तो आरती जवळ येतो आणि म्हणतो की तू इथे का उभी आहेस? अगं धक्का मार. तेव्हा आता आरतीला फारच राग आलेला असतो. आरती म्हणते की तू हे सगळं मुद्दामून केलं, माझ्याकडून मुद्दाम गाडी ढकलून घेतलीस. तेव्हा आता पृथ्वी खूपच जोरजोराने हसायला सुरुवात करतो आणि म्हणतो की करेक्टच आहे, कारण हे सगळं मी मुद्दाम केलं. जेव्हा जोराने तू धक्का मारशील तेवढं तुझं वजन झपाट्याने कमी होईल. खूपच हसत असतो आणि उलट तिलाच म्हणतो की अगं नौटंकी बंद कर, आपल्याला मीटिंगला जाण्यासाठी उशीर होतोय. जर अशीच मध्ये उभी राहिली तर कोणीतरी तुला उचलून घेऊन जाईल. आणि परत म्हणतो की अरे तुला उचलून तर कोण घेऊन जाईल, कारण तुझं वजन तर फार आहे. तेव्हा आता आरतीला फारच राग येतो. आरती रागाने त्याच्या मागे पळत असते आणि तो धावत पुढे येतो आणि म्हणतो की बस आरती, आपल्याला उशीर होतोय, गाडीमध्ये बस लवकरात लवकर. तेव्हा आरतीला इतका राग येतो आणि रागाने ती गाडीमध्ये बसते. त्यानंतर इकडे आता घरी शिल्पा मात्र युगंधरवर खूपच भडकते. अरे युगंधर, तुला काय कळतं का तुला? थोडंसं तू काय करू राहिला? इतक्या मोठ्या अवॉर्ड फंक्शनला तू ह्या मोलकर्णीला घेऊन जाणार आहे का? त्याची लायकी तरी आहे का या फंक्शनमध्ये जाण्याची? अरे लोक काय म्हणतील आणि का स्वतःची तू बदनामी करून घेतो? तेव्हा युगंधरला फारच राग येतो. युगंधर म्हणतो की ताई बास झालं तुझं आता हे सर्व. आणि हे बघ ताई, मला जो काही आज पुरस्कार मिळत आहे तर तो आनंदीच्या डिझाईनमुळे मिळत आहे. कळतं की तुला आनंदी नाही आवडत, तुझा तिच्यावर राग आहे, पण इतकं क्रूर मी नाही वागू शकत, कारण ते तिच्या कष्टाचं आणि तिच्या मेहनतीचं फळ आहे. ते मात्र मी तिच्याकडून असं हिरावून नाही घेऊ शकत. तिचं जे काही फळ आहे तिला मिळायलाच हवं. जो काही मान मला तेथे मिळत आहे तो फक्त आणि फक्त आनंदीमुळे मिळत आहे. त्यामुळे आनंदीच्या सन्मानासाठी मी तिला तिथे घेऊन जाणार आहे, कारण ते तिच्या यशाचं प्रतीक आहे. तिचं यश आहे ते, आणि ते यश मला मिळत आहे माझ्या रूपाने. त्यामुळे आनंदीला मी टाळू शकत नाही. तिला तिचा हक्क मिळालाच पाहिजे. तिला तिच्या यशाचं बक्षीस तर मिळालंच पाहिजे, कौतुक तर झालंच पाहिजे. माईंना आता युगंधरचा फार अभिमान वाटतो. जो काही मान मला मिळत आहे तो मात्र आता आनंदीमुळे मिळत आहे. त्यामुळे मी सन्मानाने तिला तेथे माझ्यासोबत घेऊन जाणार आहे. आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, आनंदी हे बघ, आता तुला आणि मला आपल्या दोघांनाच तिकडे जावं लागणार आहे. आपल्यासोबत घरातील कोणीही तेथे नसणार आहे. तिकडे जाण्यासाठी आपल्यासाठी फक्त 2च पासेस आहे. तेव्हा आता आनंदी मनात विचार करते की अरे देवा, मी आंधळी आहे हे जर समजले तर काय करायचं. त्यामुळे आनंदी हे बघ, आपल्याला आता उद्या सकाळी निघायचं आहे. तू कोणाच्याही बोलण्याचा विचार करू नको आणि टेन्शन घेऊ नको. तू आता उद्याच निघण्याची तयारी कर, लवकरात लवकर आपल्याला उद्या निघायचं आहे. असे बोलून आता शिर्के आणि युगंधर आपल्या रूममध्ये निघून जातात. तेव्हा आनंदीला मोठा प्रश्न पडलेला असतो. आता मात्र कसं युगंधरच्या सोबत जायचं? मी तर आंधळी आहे आणि घरातील कोणतीही व्यक्ती आपल्या सोबत नाही, याचं फार मात्र तिला टेन्शन येते. शिल्पाला तर फारच राग येतो. शिल्पाचा जळफाट होत असतो. तेवढ्यातच मात्र ती आनंदीकडे रागाने बघत आपल्या रूममध्ये निघून येते. तेव्हा आता माई आणि बापूस दोघंही राहतात. दोघं मात्र आता आनंदीचं अभिनंदन करतात उद्याच्या कार्यक्रमासाठी. तेव्हा मात्र परंतु आनंदी म्हणते की माई आणि बापू, मला तर खूपच दडपण आले. मालक साहेबांच्या सोबत एकटीच त्या कार्यक्रमामध्ये कसं जाणार बरं माई आणि बापू? हे बघा, नवीन माणसं आहे तिकडे आणि नवीन जागा आहे. मला कसं तिकडे काय कळणार बरं? तिकडे गेल्यानंतर मी गोंधळून जाईल. मला कसं तिकडे ऍडजस्ट करता येईल? त्यावरती माई विचारतात की अगं आनंदी, नक्की तुला काय म्हणायचं आहे बाळा? त्यावरती आनंदी म्हणते की माई, अहो मला तर काही दिसत नाही आणि मी जर मालक साहेबांच्या सोबत एकटीच तिकडे गेले, मालक साहेबांना एका क्षणात कळेन की मी अंध आहे म्हणून, मग सगळं संपून जाईल आणि माझं सगळं सत्य त्यांच्या समोर येईल. तेव्हा मात्र आता माई आणि बापूंना तर धक्काच बसलेला असतो. आता काय करावं हा प्रश्न सगळ्यांना पडतो. त्यानंतर युगंधर आणि शिर्के आतमध्ये आहे. आता शिर्के युगंधरला म्हणत आहे, मालक साहेब, मी मात्र त्या इव्हेंटवाल्यांना आता तुमचा होकार कळवलेला आहे. मेल करून मी हे सुद्धा पाठवले की तुम्ही आणि आनंदी दोघंही मिळून हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी जाणार आहेत. तेव्हा आता हे ऐकून युगंधरला फारच आनंद होतो, तो खुश होतो. तेव्हा आता शिर्के म्हणतात की खरंच मालक साहेब, तुम्ही जो काही निर्णय दिलेला आहे ते ऐकून मला सुद्धा फारच बरं वाटलं. शिर्के म्हणतात की हे बघा मालक साहेब, मला पुरस्कारापेक्षा आता आनंद सगळ्यात जास्त या गोष्टीचा वाटतो. पृथ्वीने मात्र आता तुमचं आणि आनंदीचं हे नवीन लग्न स्वीकारलं. तुमच्या नवीन नात्याला त्याने परवानगी दिली. खरं तर मालक साहेब, तुम्ही आता पृथ्वीशी फोन करून बोलायला पाहिजे, कारण पृथ्वीने जो काही समजूतदारपणा दाखवलेला आहे त्यासाठी मात्र त्याचे आभार मानायला पाहिजे.
पाहिजे. आणि हे बघा मालक साहेब जेव्हा सत्य समोर आले होते तेव्हा मला खरंच खूप भीती वाटली होती. असं वाटलं होतं की पृथ्वी कसं रिॲक्ट होईल, काय वाटेल, नक्की त्याच्या मनात काय निर्णय तो घेईल. मला तर असं वाटलं होतं की इतकं भडकेल की अख्खं घर तो डोक्यावर घेईल म्हणून. नाही मालक साहेब, तसं झालं नाही. कारण पृथ्वीने मनापासून खरंच खूप मोठा समजूतदारपणा दाखवलेला आहे. त्यामुळे मालक साहेब तुम्ही 1-2 मिनिटं फक्त पृथ्वीशी फोनवर बोलून घ्या म्हणून शिर्के मालक साहेबांच्या हातामध्ये फोन देतात. तेव्हा आता युगंधर फोन हातात घेतो पण विचार करतो आणि म्हणतो की नाही शिर्के, आता खरंच खूप उशीर झालेला आहे. कारण आज मात्र तो स्वतः ड्रायव्हिंग करत पुण्यापर्यंत गेलेला आहे, म्हणजे मुंबईपर्यंत. त्यामुळे आता खूप दमला असेल, झोपला असेल आणि मी नंतर त्याच्याशी फोनवर बोलू शकतो. त्यावरती शिर्के म्हणतात की अहो मालक साहेब, जरीही तो दमला असेल, अहो तुमचा फोन जर त्याला गेला तर त्याला खूप बरं वाटेल. 2 मिनिट बोलून घेण्यामध्ये काय हरकत आहे, बोला ना तुम्ही, म्हणून शिर्के खूप आग्रह करत असतात. तेव्हा युगंधर म्हणतो की नाही शिर्के नाही, हे बघा फोनवर आता एवढं व्यवस्थित नाही बोलता येत. एकदा की तो मुंबईवरून काम संपून आला तर त्याच्या समोर बसूनच मी आता सगळं काही व्यवस्थित बोलेल. कारण कसं आहे की फोनवर मात्र एकमेकांच्या भावना काही पोहोचत नाही. एकमेकांच्या समोर बसून बोललं तर मात्र भावना असं काळजाला भिडतात. तेव्हा आता शिर्के हसतात आणि म्हणतात की मालक साहेब तुम्ही एकदम बरोबर बोलतात, खरंच हे खरं आहे. आणि चला आता खूप उशीर झालेला आहे, मी निघतो. तेव्हा आता शिर्के निघून गेल्यानंतर युगंधर मात्र आता स्वतःशी हसतो आणि म्हणतो की समिधा बघ ना, खऱ्या अर्थाने आपला मुलगा आज इतका समजूतदार झालेला आहे. मुंबईवरून तो आता एकदा काम उरकून आला तर एका गोष्टीची मी त्याला खात्री देईल, या परिस्थितीमध्ये माझं या घरात आनंदीशी लग्न झालं आणि कितीही लग्न झालं असलं ना तरी सुद्धा माझ्या आयुष्यातील शेवटची आणि पक्की जागा मात्र समिधा तुझीच असणार आहे. ती जागा कधी कुणाला मी देऊ शकत नाही. समिधा माझ्यासाठी फक्त आयुष्यामध्ये फक्त आणि फक्त तूच होती, तूच राहशील. म्हणून मात्र आता तो कपाट उघडतो आणि आपला ड्रेस चेंज करायला घेतो. तेव्हा मात्र आता तेथे त्याला पुन्हा समिधाचा आणि पृथ्वीचा एकत्रचा जो काही फोटो आहे तर तो फोटो आता तेथे दिसतो. तो फोटो घेतो आणि त्या फोटोकडे खुश होत बघत असतो. आता मात्र तो फोटो बघून खूप खुश होतो आणि म्हणतो की आज मात्र तुझा मला अभिमान वाटतो पोरा. तो फोटो तो पुन्हा मात्र आता आपल्या टेबलवर ठेवतो, आपल्या बेडच्या शेजारी, त्याला कायम तो समोर असेल म्हणून. पृथ्वी आता जे काही युगंधरशी वागलेला होता त्यामुळे त्याने तो फोटो आतमध्ये ठेवून दिलेला होता, पण आज तो फोटो पुन्हा बाहेर काढतो आणि अभिमानाने तो आपल्या समोर तो टेबलवर ठेवतो आणि आता चेंज करायला जातो. तेव्हा मात्र आता युगंधर फारच खुश असतो. त्यानंतर मात्र आता इकडे मुंबईला आरती आणि पृथ्वी येऊन पोहोचतात. तेव्हा आता दोघेही रूममध्ये येतात आणि पृथ्वी आता खूप दमलेला असतो. तो मात्र आता म्हणजे असं इकडे तिकडे करत असतो आणि तेवढ्यात मात्र आता आरतीला रागच येत असतो. आरती म्हणते की अशक्य अशक्य, कारण येथे आल्यानंतर तू काय करतोस तुला कळतं का? मी तुझ्याबरोबर कुठलीही रूम शेअर नाही करू शकत. त्यावरती आता पृथ्वी म्हणतो की हे बघ एक सेकंद माझं ऐकून घे. अगं ह्या कार्यक्रमासाठी मी आणि मिताली एकत्र येणार होतो. ऐन वेळेस मात्र तू ह्या प्लॅनमध्ये एंटर झालीस आणि हे बघ मी आणि मिताली एकत्र येणार होतो, त्यामुळे ह्या ट्विन बेडची जी रूम आहे तर ती मी घेतली होती आणि मला कुठे माहिती होतं की ऐन वेळेस तू मात्र ह्या प्लॅनमध्ये येशील. आणि तू तर स्वतः बघितलेला आहे रिसेप्शनवर मी किती वाद घातला आणि मी त्यांना म्हटलो की मला एकतरी हॉटेलमध्ये रूम द्या आणखीन वेगळी, पण बघितलंस ना त्यांची हॉटेलमध्ये एकही रूम शिल्लक नाही. मग मी कुठे रस्त्यावर झोपणार होतो का? आणि हे बघ मी तुला इथे चावणार वगैरे नाही. आणि तू बघतेस ना ह्या 2 बेड आहे एकमेकांपासून किती लांब आहेत आणि काय का तुझा नक्की प्रॉब्लेम काय आहे? म्हणून तो आता आरतीवर ओरडतो. आरती म्हणते की प्रॉब्लेम आहे मला, कितीही तू चावत नसला, आपल्या बेडमध्ये कितीही अंतर असलं, आमच्या सुसंस्कृत मुली आहे मात्र अशा रात्री अपरात्री कुठल्या तरी मुलाबरोबर अशा रात्र घालवत नसतात. तुला ना मात्र काही कळतच नाही. म्हणून आरती आता वैतागून उभी राहते आणि आता मात्र ती तोंड पाठमोरी करून उभी असते. त्यावरती आता पृथ्वी तिच्या मागे येतो आणि तिच्या खांद्यावर हात ठेवून म्हणतो एक्सक्यूज मी, काय कुठे आहे? आरती लगेच बाजूला होते आणि आता हा म्हणतो सुसंस्कृत मुलगी आणि मला मात्र काही ती दिसत नाही, कुठे आहे ती? आरतीला आता फारच राग येतो. आरती मात्र रागानेच आता त्याच्या जवळ येते आणि जोराचा चिमटा काढते आणि म्हणते की दिसली का तुम्हाला सुसंस्कृत मुलगी दिसली का? नाही तर परत एकदा चिमटा काढू. पृथ्वी म्हणतो की तू जरा आती करत आहे, तुला कळतं का मी सुद्धा सुसंस्कृत मुलगा आहे आणि माझ्यावर सुद्धा चांगले संस्कार आहेत, मी चांगल्या घरातील आहे, कळले ना तुला? आता हे सर्व थोडंसं ऍडजस्ट करण्यासाठी कशाला इतका मोठा इश्यू करते, मीडिओकर कुठली? त्यावरती आरती म्हणते की हे बघ एक सेकंद ऐकून घे, मी मात्र ह्या रूम मध्ये नाही राहू शकत, मी गॅलरीत आता उभं राहू शकते रात्रभर. तेव्हा मात्र आता लगेच पृथ्वी हसतो आणि तो म्हणतो की ठीक आहे, तू मात्र कॉरिडोर मध्येच जा आणि रात्रभर उभी राहा.
आणि मस्त मात्र तो आता बेडवर येतो आणि म्हणतो की वाव, खूपच मस्त गादी आहे आणि तू एक कामच कर, तू मात्र आता कॉरिडोअरमध्ये जाऊन झोप. जे कसं आहे की या हॉटेलमधील जे काही लोक आहे राहणारी ती मात्र तुला बघतील आणि कदाचित काही लोक दारू सुद्धा प्यालेली असतील. कदाचित तुला मात्र तेथे एकटीला बघून तुझी छेड सुद्धा ते काढू शकतात, तुला त्रास सुद्धा देऊ शकतात आणि कदाचित मात्र ते तुला टोमणे सुद्धा मारतील. पण ठीक आहे, तुला ते चालणार आहे तर, आणि तुला चालणार आहे ना, त्यामुळे तू जा तिकडेच झोपायला जा, तुला जिकडे योग्य वाटतं तिकडे. तेव्हा आता आरती रागाने त्याच्याकडे पाहत असते आणि हा पृथ्वी मात्र तिची गंमत आणि गंमतच करत असतो. तेव्हा मात्र आता आरती रागरागाने आपली बॅग घेते आणि दरवाजात येते, परंतु तिच्या मनात पुन्हा काहीतरी येतं. ती रागरागाने मात्र आता पुन्हा पृथ्वीच्या जवळ येते आणि त्याची बॅग उचलते आणि ती फेकून देते आणि म्हणते की हे आहे का तुझे असले संस्कार? एका अशा हतबल मुलीला तू बाहेर रात्रभर उभं राहून देणार आहेस का? कळतं का तुला? असले संस्कार आहेत का तुझे? याचा अर्थ असं नाही की मी येथे बेडवर झोपणार आहे, मी एक काम करेन, मी रात्रभर बाथरूम मध्ये जाऊन राहील. तेव्हा मात्र हे ऐकून पृथ्वी हसतो आणि म्हणतो की अमेझिंग, ठीक आहे, तुझा मुक्काम आहे ना, तू रात्रभर आता बाथरूम मध्ये ठोक, मला काही फरक नाही. तेव्हा मात्र आता आरती रागरागाने बाथरूम मध्ये निघून जाते आणि पृथ्वी मात्र मस्त आता बेडवर झोपलेला असतो आणि मस्त त्याला आता आनंद वाटत असतो. आरती तर बाथरूम मध्ये निघून गेलेली असते आणि आता मात्र इकडे कार्यक्रमाला आनंदी जाणार आहे म्हणून शिल्पाचा फारच जळफाट होत असतो. तिला काय करावं तेच काही कळत नसतं, कारण आनंदीला कसं ह्या कार्यक्रमामध्ये जाऊन द्यायचं नाही याचं ती प्लॅनिंग करत असते. तेव्हा मात्र आता आनंदीला ती खूप आता बोलणार असते, कारण माई आणि बापून देखत सुद्धा मात्र ती तिची लायकी काढणार असते. तेव्हा मित्रांनो, आता शेवटी हा भाग येथे संपलेला असतो, तर पुढील भागामध्ये आता शिल्पा जे आहे तर ते तेच करत असते. आनंदीला आता मात्र माई आणि आबांच्या रूममध्ये ती पाहते आणि म्हणते की हे बघ, इतका मोठा कार्यक्रम आहे आणि ह्या कार्यक्रमाला जाण्याची तुझी लायकी सुद्धा नाही, ते योग्यतेची सुद्धा नाही, तू घरातील मोलकरी नाही, तू ह्या कार्यक्रमासाठी नाही जाऊ शकत. जर इतक्या मोठ्या कार्यक्रमामध्ये तू मात्र माझ्या भावासोबत गेली तर तेथे त्या कार्यक्रमामध्ये इतका मोठा कार्यक्रम आहे तर त्या माझ्या भावाची मात्र तुझ्यामुळे तेथे नाचक्की आणि बदनामीच होणार आहे, हे लक्षात ठेव. त्यामुळे किती काही झालं तरी मी तुला आज धमकावून सांगते की तू या कार्यक्रमासाठी जायचं नाही, नाही नाही म्हणजे नाहीच. तेव्हा बिचारी आनंदी काहीच उत्तर देत नसते, तिला तर आता कार्यक्रमासाठी जायचेच नसते, पण युगंधर ऐकायला तयार नसतो. शेवटी माई आणि बापूंना आता शिल्पाचा राग येत असतो. त्यानंतर आता इकडे विद्याधर धनश्रीला म्हणतो की तुला जे काही उद्याचं फंक्शन आहे तर ते इथे लाईव्ह आणि अगदी स्क्रीनवर बघायचं आहे ना, मग तू एक काम कर, माई आणि बापूंना सुद्धा घरातल्या घरात बसून हे फंक्शन लाईव्ह आणि बघायचं आहे, त्यामुळे तू एक काम कर, स्क्रीन आणि प्रोजेक्टर याची सोय करून ठेव. तेव्हा धनश्री म्हणते की ठीक आहे. उद्या मात्र आता ह्या स्क्रीनवर इतका मोठा धमाका होईल, म्हणजे त्या इव्हेंटमध्ये, त्या कार्यक्रमामध्ये, आणि ह्या निंबाळकर वाड्यांची मात्र आता राख रांगोळी होऊन जाईल, असं काहीतरी मी करणार आहे. म्हणजे आता मात्र ह्या युगंधरने, त्या विद्याधरने आता घरामध्ये खूप मोठा धमाका करण्याचं ठरवलेलं असतं. तेव्हा मित्रांनो, आता पुढे नक्की काय होईल हे बघायला विसरू नका. तेव्हा आता पुढे नक्की काय होईल बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.